हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. हसे मुखी विलसो तुझिया ख्रिस्त शिष्य मंगला. धन्य धन्य जगती तवरे जीवन मोलाचे तुझला. भय रे कशाचे ख्रिस्त धन ज्याचे त्याला. तुळे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला. भय रे कशाचे त्याला. तुळे रे कशाचे ख्रिस्त धन. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपणास अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 8 व वचन 6 आणि 7 मध्ये असे लिहिले आहे. प्रभूजी माझा चाकर पक्षघाताने अतिशय पीडित होऊन घरात पडला आहे. तो त्याला म्हणाला, मी येऊन त्याला बरे करीन. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने पक्षघाती चाकराला बरे केले. प्रभू येशू ख्रिस्त देवपित्याच्या इच्छेप्रमाणे पापी मानवाला बरे करण्यासाठी देव असून मानव होऊन ह्या जगात आला. तो जन्मताच पवित्र होता आणि अशाच पवित्र निर्दोष निष्कलंक रक्ताची गरज पापी मानवाच्या तारणासाठी होती. प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपला प्राण दिला व त्याने पापी मानवाला पापापासून बरे करण्याचा मार्ग खुला केला. जरी आज आम्हाला पक्षघात झाला नसेल, पण देवाचे वचन सांगते की सर्वांनी पाप केले आहे आणि प्रत्येकाला पापापासून बरे होण्याची गरज आहे. जर पापापासून बरे झाले नाही तर सार्वकालिक अग्नीचे सरोवर आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त केवळ शारीरिक नव्हे तर पापापासून बरे करण्यासाठी, पापांची क्षमा देण्यासाठी ह्या जगात आला. गरज आहे फक्त प्रभू येशू ख्रिस्ताकडे येण्याची. तर चला प्रभू येशू ख्रिस्ताकडे पश्चातापी अंतःकरणाने जाऊन त्याच्या मरणावर व त्याच्या मरणातून तिसऱ्या दिवशी उठण्यावर विश्वास ठेवून त्याला आपल्या अंतःकरणात प्रभू म्हणून स्वीकारूया व पापापासून बरे होऊया व सार्वकालिक जीवन मिळवूया. ख्रिस्त धन ज्याचे त्याला. तुळे रे कशाचे काळाच्या दाढेत त्याला. भय रे कशाचे त्याला. तुळे रे कशाचे